धन्यवाद प्रशांत आदवडे सर, धन्यवाद मनीष पाटील सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातली दुसरी लढत आपल्या समोर आहे. SK ओमान एरवडा विरुद्ध काणिफनाथ पश्चिम पुरंदर या दोन संघांमध्ये लढत आहे. पुरंदर तालुक्यातील संघ आहे आणि दुसरा संघ हा पुणे शहरातील एरवडा विभागातला संघ आपल्या समोर खेळत आहेत. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या रजिस्टर्ड टीम आज आहे. 10 संघ खेळणार आहेत. त्यामुळे या पूलमध्ये आज एकूण 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना विनंती, आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक सन्माननीय अविनाशजी रामगुडे यांचं आगमन होत आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक सन्माननीय अमर भैया खेडेकर, आपण देखील आवर्जून इथे उपस्थित राहिलात. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. विनंती, अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून मान्यतेने या स्पर्धा सुरू आहे. खेळाडू वेळेवरती हजर राहत आहेत. फक्त मॅच संपल्यानंतर शेक हँड करायला प्रत्येक वेळेस सांगावं लागतंय, तर खेळाडूंनी या गोष्टी आत्मसात करा. उजव्याच्या बाहेर यस 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 लांब चेंडू होता आणि काय फटका मारलाय चेंडूवरती बघा. सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. चौकारा बरोबर सुरुवात होईल, धावफलक पोहोचेल पुढे. 15 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये 12 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची, ते लक्षात ठेवा. आज 10 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, त्यामुळं संघांना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा, 2 षटकांमधलं अंतर कमी करा. लोकेश परदेशीच्या हातामध्ये चेंडू टाकला जाईल SK ओमान एरवडा संघाकडून. यानंतर जे संघ आज खेळणार आहेत, सगळ्या संघांनी लिस्ट जमा करा, ते खूप महत्वाचं आहे. आपण तुमचं रेकॉर्ड हे मेंटेन करतोय. एरिया वाईज असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही जेवढ्या काही टुर्नामेंट्स खेळाल तिथे प्रत्येक तुमची काढलेली धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक आणखी काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या सगळ्या रेकॉर्ड होणार आहेत. आणि त्यामुळं त्यासाठी तुम्हाला टीम लिस्ट देणं महत्त्वाचं आहे. विथ मोबाईल नंबर, क्रिक हिरोजवरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर खेळाडूंनी द्यायचा आहे. ओ हो हो हो, सुंदर फटका, लाजवाब, काय ग्लान्स आहे, सुंदर फटका. ज्यावेळेस रोहित शर्मा ग्लान्स करतो ना आपण, आईला काय शॉट आहे, अगदी तशीच प्रतिक्रिया इथे उमटणार आहे. शॉट आहे, जबरदस्त फटका. इथे मिळतायत 6 धावा आणि धावफलकावरती 21 धावा असतील. 21 फॉर नो लॉस. लोकेश परदेशीला मोठे मोठे हल्ले सहन करावे लागत आहेत. मोठे शॉट आपण पाहिले. लोकेश परदेशी एक अनुभवी खेळाडू आहेत. अनेक वेळा आपण पाहिलंय लोकेश परदेशीला मोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील चांगल्या संघांमधून त्याने बराच काळ क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज तो या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अमराज मृत्युंजय संघामधून देखील लोकेश परदेशीला आपण ओपन गटातूनही खेळताना बघितलंय. आज लोकेश परदेशी त्याच्या स्थानिक संघाकडून, त्याच्या एरिया वाईज म्हणजे सगळे लोकल खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडू जी चर्चा करतोय की लोकल खेळाडूंना संधी मिळते, कारण एरिया फिक्स केल्यामुळं त्या विभागातलेच खेळाडू त्या संघामध्ये खेळू शकतात. उंच उंच फटका लोकेश, ओ हो हो हो, चेंडूच्या खाली नाही येऊ शकला लोकेश. उंच चेंडू होता, भरपूर वेळ देखील होता, मात्र या चेंडूवरती जजमेंट करणं, चेंडूच्या खाली येणं किंवा चेंडूवरती नजर कायम स्वरूपी ठेवणं हे कठीण जातं आणि तेच आपल्याला बघायला मिळालेलं. याच्यानंतरचा जो सामना आहे तर दोन्ही संघांनी रेडी राहा.
तिसरा सामना कसबा 11 विरुद्ध मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड. चला कॅप्टन, चला लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. 4 षटकांची मॅच आहे. वाह वाह, आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुल केला बराच वेळ हवेमध्ये आणि आता सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. दुसरा षटकार दुसऱ्या षटकामधला. धावफलक वेग धारण करतो इथे. चेंडू मैदानामध्ये देण्याची आवश्यकता आहे. ग्राउंडच्या बाहेर जातोय चेंडू. हे बघा, आज यानंतरचा सामना आहे कसबा 11 विरुद्ध मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण या टॉस बॉक्स मध्ये आणि विथ लिस्ट 15 खेळाडूंची यादी आपण तयार करा. त्यांचे क्रिक हिरोज रजिस्टर्स मोबाईल नंबर देखील त्या यादीमध्ये मेन्शन करा. इंदिरानगर क्रिकेट क्लब पर्वती, साई सिल्वर घोरपडी आजच्या दिवसातला चौथा सामना आहे आणि आजच्या या पूल मधला 5वा सामना असणार आहे. तो म्हणजे इशिका 11 वानवडे विरुद्ध NB धनकवडी. या सगळ्या संघांना विनंती, येतानाच लिस्ट बनवून घेऊन या. कसबा 11 मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड. चला ताबडतोब लिस्ट घ्या आणि दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. आपल्याला इनिंग ब्रेक मधला अंतर कमी करायचं, मॅच मधला अंतर कमी करायचं, जेणेकरून या 10 मॅचेस आपण 9 मॅचेस वेळेवरती संपन्न करू शकू. आज आपल्याला अर्धा तास लवकर मॅचेस सुरू करायचे होते. असं वाटलं होतं आम्हाला की 8:30 वाजता सुरू होतील, मात्र 9 वाजले. 9 वाजून 1 मिनिटांनी पहिला बॉल आपण टाकलाय आज आणि त्यामुळंच तो अर्धा तास आपल्याला कव्हर करण्याची आवश्यकता आहे. सर्व संघांना विनंती, एरिया वाईज खेळणाऱ्या आपण सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहा. टीम लिस्ट स्कोररकडे पहिली द्या, जेणेकरून त्यांना काय करावं लागतं पहा. या मॅचचे स्कोरिंग करायचंय आणि पुढच्या मॅचची टीम पण ऍड करायची. ज्यावेळेस तुमची मॅच सुरू होणार आहे, तुमची टीम क्रिक हिरोजला ऍड झालेली असेल आणि त्यामुळेच तुम्हाला लगेच सुरू करता येईल. तुम्ही जर अगोदर लिस्ट दिली, आत्ताच लगेच लिस्ट, तर 1-2 षटकांची वेळ त्याच्याकडे असते. इनिंग ब्रेक मध्ये थोडा वेळ असतो, स्कोरर ती टीम ऍड करू शकतो. एकच स्कोरर आपल्याकडे क्रिक हिरोज वरती काम करतात. त्याच्यानंतर tenniscricket.in च्या ॲप वरती देखील श्रेयश स्कोर करतात. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे सिस्टीम, थेट तुमचं नाव टाकलं की ते स्क्रीनवरती येईल नाव. परंतु क्रिक हिरोज ॲपवरती जे रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करायचे या स्पर्धांमधलं असोसिएशनच्या माध्यमातून, तर ते रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी आपल्याला लिस्ट अगोदर देणं गरजेचं आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे 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 पाहायचंय. बाहेरच्या प्रेक्षकांनी काही आवाज देऊ नका. तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. सीमारेषेवरती खूप चांगला कॅच घेतला होता. क्षेत्ररक्षक आत्मविश्वास आहे, त्याच्याकडे कॉन्फिडन्स येतो की मी कॅच घेतलेला आहे. मात्र बघायचंय सीमारेषेच्या किती आतमध्ये होता तो. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांची संकल्पना होती की आपल्याला पूर्ण बाउंड्री लाईन पाहिजे विथ बोर्ड्स आणि बाउंड्री रोप विथ बोर्ड्स, संपूर्ण बाउंड्री लाईन कव्हर केलेली आहे आणि त्यामुळे लाईव्हला देखील ते चित्र चांगलं दिसतंय. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस अशा काही मोमेंट्स येतात की कॅच कुठं पकडलेला आहे, तरी देखील तिथे आपल्याला क्लिअर होणार आहे लगेच की सीमारेषेच्या आतमध्ये पकडलेलं आहे की सीमारेषेला फलंदाजाचा पायाचा स्पर्श झालेला आहे. यस, फलंदाज बाद हा निर्णय पंचांकडून येतोय आणि बरोबरीनं लगेचच मॅच पुढे सुरू राहील. अजून एक धक्का इथे बसेल. 30 धावा, 1 गडी बाद. काणिफनाथ, श्री काणिफनाथ 11 पश्चिम पुरंदर. पुरंदर प्रीमियर लीग खरं तर एक वर्ष होतं, मला वाटतं 2021 असावं किंवा 22 असेल. या तालुक्यामध्ये एकाच वर्षामध्ये 10 प्रीमियर लीग संपन्न झाल्या. त्यानंतर पुढच्या वर्षी देखील झाल्या.
पाहताही देखील आपण होतो की 1 किंवा 2 पुरंदर प्रीमियर लीग होतात. पुरंदर प्रीमियर लीग 2018लाच बोबगावमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर हे पेव संपूर्ण तालुकाभर पसरलं आणि खूप छान टुर्नामेंट होता तो पुरंदर तालुक्यामध्ये. आणि हा तालुका थोडासा मागे होत होता, दिसत होता आपल्याला, पण टेनिस क्रिकेटमध्ये या तालुक्याने देखील मोठी झेप घेतलेली आहे. विशेष म्हणजे विपुल खैरे पुरंदर तालुक्याला बिलॉंग करतो. असे अनेक खेळाडू आहेत. पुणे शहराच्या जवळ असल्यामुळं बरेचसे नागरिक सातत्याने व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं शहरात असतात. अनेक खेळाडू शहरात खेळताना आम्ही बघितले भरपूर वेळा. परंतु ज्यावेळेस ते आपल्या गावातून खेळायला लागले त्यावेळेस लक्षात आलं की अरे हे खेळाडू पुरंदर तालुक्यातले आहेत आणि खूप मोठे खेळाडू आहेत. आपण राहुल कटके यांना बघाल, सागर शिंदे यांना बघाल, विपुल खैरे यांना बघाल. ऋतुराज गायकवाड सुद्धा पुरंदर तालुक्यातला पारगाव गावचा आहे. यस, एक धाव इथे जरूर प्राप्त होणार आहे. मी पंचांच्या निर्णयाकडे आमची लक्ष लागून राहिलेले असेल. येस, 22 आहे. एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे. मात्र धाव मिळते हे महत्वाचं. SK नोमान विरुद्ध काडेपणात पश्चिम पुरंदर या दोन संघामध्ये हा सामना मैदानामध्ये आपण बघतोय. विपुल खैरे, आखूड टप्प्याचा चेंडू होता, कट केला चेंडूला, थोडंच हवेमध्ये जरूर होता. लोकेश परदेशी डीप एक्स्ट्रा कव्हर वरती अडवणारा चेंडूला. एक धाव, 2 धावा मिळतील विपुल खैरेला आणि धावफलकावरती 34 धावा. 34 लॉस ऑफ 1. कानिफनाथ पश्चिम पुरंदर. सौरभ रामदासी नॉन स्ट्राइक एंडला, तर विपुल खैरेचा झंझावात सुरूच आहे. रिव्हर्सचा अत्यंत ताकदवान फटका. कमालीचा आक्रमक खेळाडू आहे. पिंपरी चिंचवड परिसरातून देखील अनेक वेळा सामने खेळलेला आहे. मात्र एरिया वाईज असोसिएशन मध्ये आपल्या गावाकडून तो मैदानामध्ये येतोय आणि बऱ्याच वेळा असं बघितलेलं आपण, एरिया वाईज असोसिएशनने एरिया निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणची डॉक्युमेंट्स तुम्हाला बंधनकारक आहेत. विपुल खैरे स्ट्राइक एंडवर. उंच आकाशामध्ये चेंडू, फसलेला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तिथे खाली पोहोचेल आणि मोठा फलंदाज बाद होईल. इथे दुसरा धक्का मोठा. चला, कसबा 11 आणि मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड. कसबा 11 मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, त्यामुळे टॉस साठी उपस्थित राहणं महत्वाचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. काडेपणात पश्चिम पुरंदर. तिसरं षटक सुरू आहे. 36 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आहे, धमाकेदार सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. तर इथे आपण बघू शकतो विपुल खैरे 7 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्यानंतर बाद झाला. सौरभ रामदासी, मंगेश कामठे स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंडला. आता पुन्हा एकदा सौरभ रामदासीला आपण स्ट्राइक एंडला बघणार आहोत. दोघे नवीन आहेत. सौरभ रामदासी 3ऱ्या क्रमांकावरती, मंगेश कामठे 4थ्या क्रमांकावरती. 39 वरती 2. तिसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. चांगला फटका आहे इथे.
नवीन फलंदाज आहे, त्यामुळं सुरुवातीचे एक दोन बॉल प्रत्येक फलंदाजासाठी थोडेसे त्रासदायक असू शकतात. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 40, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कानिफनाथ क्रिकेट क्लब पश्चिम पुरंदर. 4 षटकांची मॅच आहे आणि त्यामुळे विनंती आहे या पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सातत्यानं विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये थांबा. इनिंग संपल्याबरोबर कॉमेंटेटर्स आणि पाहुणे तिथे येतील आणि लगेच नाणेफेक करतील. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण मॅच इनिंग संपण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित पाहिजे. तर चला, शेवटचा आणि अंतिम षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज सौरभ रामदासी, तर नॉन स्ट्राईक एंडवरती मंगेश कामठे. कमर अब्बास यास चांगला फटका असेल, मात्र टायमिंग फसलेला आहे. इथे धाव इथे मिळणार नाही, 1 धाव मिळेल तर धावफलक 41 वरती पोहोचणार आहे. कमर अब्बास पहिलंच षटक आहे डेथ ओव्हरमध्ये. कमर अब्बासला SK नोमानच्या संघनायकाने बोलवलंय. 41 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. मागच्या काही षटकांमध्ये जसं बाद झाला विपुल खैरे, त्यानंतर स्कोअर मध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे. या उंच आकाशामध्ये चेंडू, विकेट किपर तिथे पोहोचेल आणि कॅच देखील होईल. फलंदाज बाद मंगेश कामठे, धक्का क्रमांक 3. तिसरा फलंदाज इथे बाद होतोय. मंगेश कामठे 1 धाव केवळ आपल्या संघासाठी जोडू शकलेला आहे. 41 वरती 3. एकेच्या कानिफनाथ पश्चिम पुरंदर. आज सलामीसाठी विपुल खैरे बरोबर संदीप काळे या दोघांनी चांगली पार्टनरशिप केली होती. 24 धावा बनवल्या 8 चेंडूमध्ये विपुल खैरेनं, तर 6 चेंडूमध्ये 12 धावा संदीप काळेच्या झाल्या. भागीदारी चांगली होती, मात्र संदीप काळे बाद झाला. त्यानंतर लगेचच विपुल खैरे, त्यानंतर लगेचच मंगेश कामठे. 3 फलंदाज बाद होत आहेत 41 वरती. आपण पाहिलं 30 धावांची भागीदारी होती पहिल्या गड्यासाठी. 38 वरती दुसरा फलंदाज आणि 41 वरती तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. गौरवचं षटक चांगलं राहिलं, विकेट देखील प्राप्त झाली. केवळ 8 धावा गौरवने खर्च केला होता पहिल्या षटकामध्ये. संदीप काळे 30, अतुल कांबळे 30, तर लोकेश परदेशीनं देखील 15 धावा. अतुल काळेनं 15 धावा. 30 धावांची भागीदारी राहिली. कमर अब्बासचे पहिलं षटक आहे. 4 गोलंदाजांचा वापर 4 षटकांसाठी तुम्हाला करायचा आहे. कानिफनाथ पश्चिम पुरंदर धावफलकावरती 41, 3 गड्याच्या मोबदल्यात. अब्बास चांगलं षटक राहिलं. डेथ ओव्हर मध्ये केवळ 1 धाव. अनिकेत स्ट्राईक एंडवरती आहे. सुंदर मैदान आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये हे सामने सुरू आहेत. हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. उंच फटका, मिड विकेट तिथे खाली आणि फलंदाज चौथा इथे बाद. शेवटच्या षटकामध्ये अब्बासला 2 विकेट. चला, दोन्ही संघनायक टॉसला उपस्थित राहा. दोन्ही संघनायक टॉसला उपस्थित राहा. कसबा 11 आणि मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड. कसबा 11चे संघनायक आणि मैत्री क्रिकेट क्लब कोथरूडचे संघनायक, आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. हे षटक संपल्याबरोबर लगेचच तिथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. चांगली गोलंदाजी, 2 विकेट शेवटच्या षटकामध्ये. या साकू टप्प्याचा चेंडू होता, अत्यंत प्रभावी आणि फलंदाज होणारे बाद. धक्का बसेल अजून एक. याबरोबरच 5वा फलंदाज, 3रा फलंदाज या षटकामध्ये.
याच बरोबर एक डाव इथे पूर्ण होतोय. शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलेला आपण पाहिलेला आहे. इथे अब्बासचा चेंडू उजव्याच्या बराचसा बाहेर होता, मात्र खेचून मारला इथे मिड विकेटच्या डोक्यावरून चढवलाय आणि तिथे मिळतायत 6 धावा. षटकाराबरोबर 47 स्कोअर राहिलेला आहे. कानिफनाथ क्रिकेट क्लब पश्चिम पुरंदरचा 48 धावांचं लक्ष आहे. 4 षटकं आणि 48 धावा विजयासाठी SK नोमान 11ला. चला SK नोमान, कोणत्याही संघानं ग्राउंडवरती ड्रिल करू नका, लगेच ग्राउंड सोडा आणि लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. विपुल खैरेच्या 24 धावा, संदीप काळेच्या 12 धावा या दोन फलंदाजांनी खरं तर मोठा डोंगर उभा केला होता. चांगली सुरुवात केली होती. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर सौरभ, मंगेश, अनिकेत, राहुल काळे फारशी मोठी मजल मारू शकलेले नाहीत. परंतु प्रीतमनं इथे शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकत 47 वरती स्कोअरला घेऊन गेलेले आहेत आणि 48 धावांचं लक्ष आहे कानिफनाथ क्रिकेट क्लब पश्चिम पुरंदरने ठेवलेलं आहे. ते म्हणजे SK नोमान एरवडा संघासमोर. अबुलची गोलंदाजी 1 षटक 15 धावा, लोकेश एका षटकामध्ये 15 धावा, दोन्ही मागणे ठरले आणि अब्बासनं मात्र शेवटच्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले. तर 24 चेंडू 48 धावांचं लक्ष आहे. या ठिकाणी ऑपरेटर tenniscricket.in त्यांना विनंती, टायमर 12 मिनिटाचा सेट करा. 12 मिनिटांचाच टायमर सेट करा, जो स्क्रीनवरती 20 मिनिटं दिसत आहेत आणि लगेचच होईल मॅचला सुरुवात. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया, जिथे आपल्या समवेत आहेत मनीष पाटील सर. धन्यवाद नरेश टेंबे सर. आणि आता पाहुणे म्हणून मी आमंत्रित करतोय सन्माननीय अमर खेडेकर साहेबांना, जे पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक आहेत. आपलं स्वागत आहे. चला, दोन्ही कॅप्टन्स कसबा आणि मैत्री टॉससाठी पोहोचा लगेच. कसबा 11 आणि मैत्री दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचे. आपली टीम लिस्ट अपडेट करा, जी नियमावली आहे ती माहिती करून घ्या. आपण सातत्यानं नॉनस्टॉप 9 सामने आजचे खेळवणार आहोत आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन कॅटेगरी सुरू होणार आहे. त्यामुळे जे नियामक मंडळाने तुम्हाला दिलेल्या त्या नियमांच्या अंतर्गतच क्रिकेटचा खेळ खेळला जाईल. चला, कसबा आणि मैत्री हे दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. तर अमर खेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आहे फाउंडेशन आणि एका बाजूला आहे अकॅडमी. तुला फाउंडेशन किंवा अकॅडमी असा कॉल द्यायचा आहे. अकॅडमी, फाउंडेशन. ओके, फाउंडेशन, अकॅडमी. अकॅडमी असा कॉल. अकॅडमी म्हणजे मैत्री संघाने नाणेफेक जिंकले. धन्यवाद अमर खेडेकर साहेब. थोडक्यात मी कॅप्टनशी चर्चा करतोय. निर्णय काय असेल टॉस नंतर? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आतापर्यंत या नियामक मंडळामध्ये किती स्पर्धा तुम्ही खेळलात आणि कसा एक्सपिरियन्स राहिलाय? बरेच वर्ष खेळलं, पण आता सध्या क्रिकेट खूप फास्ट झाले आहे. कमी ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो आणि आम्ही त्या धावा रोखण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ ही स्थापना झाली आणि त्या संघटनेचा नेमका फायदा होतोय का तुमच्या संघाला? नक्कीच सर्व खेळाडूंना आपापला प्लॅटफॉर्म देण्यासाठी ही स्पर्धा असते आणि अजय सर असतील, अजून सर्वजण असतील, त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला सर्व लोकल प्लेअरला वरती आणण्यासाठी, लोकल प्लेअरला ग्लोबल करण्यासाठी ही स्थापना झालेली आहे मंडळाची. तर यस, तुषार रणदेवे आमच्यासोबत आहेत, कसबाचे कॅप्टन. तुषार, प्रगल्भ अशी तुमची करिअरची नेहमीच उंची राहिलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या स्पर्धेत खेळत असताना तुम्ही तुमच्यातला क्रिकेटपटू नेहमीच पुढे आणता आणि आपल्या पुणे जिल्ह्यातलं क्रिकेटचं जे मोठं पेव आहे ते पुढे जगासमोर पोहोचवता. तर फलंदाजी करायची आहे, निर्णयाकडे कसं पाहताय? ठीक आहे, आम्हाला पण क्षेत्ररक्षणच हवं होतं, पण आता ठीक आहे, फलंदाज आलेले आहे. आम्ही जेवढा स्कोअर होईल तेवढा प्रयत्न करू, कारण की विकेट खूप सुंदर आहे आणि जसे मॅच पाहतोय बॉलिंग विकेट पण आहे, पण आम्ही जेवढा जास्त रन होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू. जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू म्हणजे 100 ओलांडण्याचा प्रयत्न असेल? 100 तरी नाही सांगू शकत, खूप होत आहे 100 4 ओव्हरला, पण जेवढा होईल आमच्याकडनं तेवढा आम्ही प्रयत्न करू 100%. ऑल द बेस्ट. सामना सुरू होणार, त्याचमुळे चर्चा आपण थांबवतोय. नाणेफेक जिंकलेले मैत्री, नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण आणि कसबाची आहे फलंदाजी. आपण हा tenniscricket.in वर जाऊया समालोचक कक्षामध्ये. पुढचा आवाज असेल तो म्हणजे प्रशांत आतवडे सरांचा. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. Thank you, Manish. Warm welcome to all viewers and spectators. We are watching most prestigious tournament, Prahat Premier League 2025 Season 12, Day 5. और नुमान के लिए जीतने के लिए 48 रनों की जरूरत है सागर.
राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी गेंद इस बार खिलाड़ी तैनात मैदान पर फील्ड किया जाएगा। सुंदर गेंदबाजी करते हैं। सुजन ट्रॉफी में भी बहुत अच्छा प्रदर्शन किया था। पुरंदर के सबसे अनुभवी खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी करने के लिए। मॉर्टर ट्रॉफीचे आयोजक रोहन चौगुले सरांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत है। शॉट मिस गेंद ऑन सर पर गेंद को पुल किया और दर्शक दरगाह में गुल किया। बॉडी रन के बाद 6 रन। याच दरम्यान वॉटर ट्रॉफीचे आयोजक व्यासपीठावरती दाखल होत आहेत। रोहनजी चौगुले सर, आपलं षटकारानं स्वागत झाले, वेलकम। क्या जबरदस्त स्ट्रोक था। टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद ऑन साइड पर खेल दिया है और बॉडी को रोल करते हुए बल्ले के बीचों बीच कमाल का स्ट्रोक था। डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर जाते हुए गेंद आकाश के बल्ले से एक जबरदस्त स्ट्रोक। इंपॉर्टेंट मुकाबला है। 48 रनों का टारगेट अनुमान 11 के सामने। स्कोर 7। ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड बॉल का इशारा। अक्षय हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ। रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के। नदीम और आकाश प्रारंभिक बैटर हैं। आकाश के बल्ले से एक शानदार सिक्सर। करंट रन रेट 24 का है। रिक्वायर्ड रन रेट 10.91 का है। और प्रतियोगिता का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं। कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर बनाम नोमान 11। आगे गेंद थी, लो फुल टॉस, ब्रॉकऑन में गेंदबाजी कर रहे हैं। 1 रन लेने का मौका। मिडॉर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया है और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या फिलहाल 9 रन बगैर किसी नुकसान के। 3 गेंदों का खेल हुआ है। सबसे अनुभवी गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं रोहन चौगुले यावेळेला आपल्या स्क्रीनवरती। मोटर ट्रॉफी पुण्यनगरीत मानाची स्पर्धा आहे आणि त्याचे शिल्पकार यांच्या संकल्पनेमधून ही स्पर्धा संपन्न होते ते रोहनजी चौगुले आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्हाला दाखवले जात आहे। रोहनजी पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। अगदी एक चांगली प्रोफेशनल स्पर्धा त्यांच्या माध्यमातून यावर्षी संपन्न झाली। ब्रॉकऑन में गेंदबाजी, प्लान चेंज किया बस सागर ने। पहले लेन गेंदबाजी कर रहे थे, अब आगे कर रहे हैं 2 मीटर के अंदर ऑन द टोज गेंदबाजी कर रहे हैं। नदीम 2, आकाश 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के। इसके नोमान 11 और पुरंदर के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला। 48 रनों का लक्ष्य है। मैंडेटरी पावर प्ले ऑन है। फ्लाइंग स्ट्रिप की तरफ एक खिलाड़ी है, उसके साथ एक गली, एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, मिड ऑफ के करीब से गेंद को खेल दिया। गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए। सुंदर स्ट्रोक, बल्लेबाज आकाश के बल्ले से चौका। फुल टॉस गेंद थी, सही नसीहत देते हुए दोबारा आगे डालने की कोशिश। ये शॉट देखिए, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार दमदार 4। मैग्निफिसेंट बैटिंग, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त बल्लेबाज। देखिए फुल टॉस गेंद थी और थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और इस बार टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही कमाल का था। आकाश 11 पर पहुंच चुके। फुल टॉस गेंद हवा में, कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं और ये शानदार कैच। आकाश की पारी समाप्त, सागर को मिला विकेट और पहली ओवर की कहानी विकेट के साथ समाप्त होती हुई। स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। अब जाकर कंपैरिजन भी आपको बताएंगे। पुरंदर ने बनाए थे 15 रन और आज नोमान ने बनाए 14। आखिरी गेंद पर विकेट मिला और क्या हुआ था, ये कैच देखिए आसान नहीं है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है और अक्षय ने ये कैच लपका है। वैसे कैच इतना आसान नहीं था। tenniscricket.in पर एक्शन रिप्ले आपने देखा, बहुत ही बेहतरीन कैच ये अक्षय का। जरूरत है विकेट की, वो विकेट मिला क्योंकि आकाश बहुत डेंजर लग रहे थे। कंपैरिजन आपके स्क्रीन पर। पुरंदर 15 रन बगैर किसी नुकसान के। एसके नोमान 11 14 रन 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद पर सबसे बेहतरीन बल्लेबाज आकाश का विकेट गिर गया है। 12 मिनट का आपको समय दिया गया है। अद्भुत दृश्य इस वक्त आप देख रहे हैं tenniscricket.in पर। सिंहगढ़ कॉलेज का ये खूबसूरत ग्राउंड, ये व्यंगम दृश्य आपके स्क्रीन पर है। tenniscricket.in नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। 20 लाख का बहुत बड़ा परिवार इनका। 2013 के बाद जो टेनिस क्रिकेट में बहुत सारे बदलाव हुए हैं, जिसमें tenniscricket.in का भी बहुत बड़ा रोल। और अब चक्कर पहले ओवर की कहानी समाप्त। आफ्टर कंप्लीशन फर्स्ट ओवर स्कोर 14 पर 1, चेसिंग अ टारगेट ऑफ 48 रन। गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन।
संदीप को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। सागर शिंदे के पहले ओवर में आकाश ने स्टार्ट तो बिल्कुल अच्छा किया था, आगाज बहुत अच्छा था। आखिरी गेंद पर बिल्कुल वो हमला करना चाह रहे थे और उसी वक्त अक्षय ने एक्स्ट्रा कवर पर पीछे आके बहुत अच्छा कैच लपका। सागर को मिली सफलता, आकाश की पारी समाप्त। अब जाकर दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। संदीप अपनी बॉलिंग माप पर तैयार, सामना करने के लिए नदीम। ऑफ स्टंप के बाहर गेंद, अक्षय हमारी तरफ बढ़ रहे हैं, व्हाइट बॉल का इशारा करने के लिए बिल्कुल तैयार। दूसरा ओवर है, व्हाइट बॉल के साथ आगाज किया गया। स्कोर इसी के साथ 15 रन, 1 विकेट के नुकसान पर 15 पर लॉस ऑफ 1 विकेट। नदीम 2 पर बल्लेबाजी कर रहा है। अजय ने अपना खाता नहीं खोला। संदीप इस वक्त धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं। टपकाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली है। संदीप आउट ऑफ ऑफ गेंदबाजी तो बिल्कुल करना चाह रहे हैं, लेकिन इस बार देखिए तो नियंत्रण नहीं है। 48 रनों का लक्ष्य, 24 गेंदों का खेल है। 24 गेंदों में आपको 48 रन बनाने हैं। स्कोर 16 पर 1। इसके बाद नोमान 11। प्रहार प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं टेनिस के .in पर। रिक्वायर रेंडेड 11.29 का है। सचिन टेंडुलकर इस टूर्नामेंट के आयोजन करता। कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर, पिछले 4-5 सालों में पुरंदर में क्रिकेट और बेहतर हो गया है। नदीम 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। रिवर्सिव खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई है। इस वक्त थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात है। अंपायर की तरफ से 22 का इशारा। 1 रन आपको जरूर मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या कुल मिलाकर 17 पर 1। 17 रन 1 विकेट के नुकसान पर। फिलहाल ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है कानिपनाथ क्रिकेट क्लब और इसके नोमान 11 टीम के लिए। और वक्त देखिए, वक्त भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। 12 मिनट का समय आपको दिया गया है 3 ओवर के लिए। नदीम 2, अजय बिल्कुल अपना खाता नहीं खोल पाया, अब उनको मौका मिलेगा। संदीप फुल टॉस गेंद खड़े खड़े ऑन साइड पर खेल दिया है। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच। प्रीतम प्यारे वारे वारे आपके वारे नारे, या अच्छा कहा जाए अजय की पारी समाप्त, अपना खाता नहीं खोल पाए हैं। और संदीप जो कि ऑफ स्टंप के बाहर गेंदबाज, देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद है, इसको ऑन साइड पर खेल दिया था और गेंद के नीचे प्रीतम प्यारे लपक लिया अच्छा कैच। संदीप को मिली सफलता। इस बार नोमान के उम्मीदों को लगता है दूसरा झटका। 7 कैमरे का इस्तेमाल हो रहा है टेनिस क्रिकेट .in द्वारा। ये आप देख रहे हैं एक्शन रिप्ले में क्या हुआ था मैदान के अंदर। प्रीतम प्यारे ने कैच लपका है, अजय अपना खाता नहीं खोल पाए। शून्य का चश्मा पहने और चले गए एक बार फिर अपने डगआउट की तरफ। 70/2 एसके नोमान के उम्मीदों को यह दूसरा झटका। संदीप का ये ओवर है बहुत अच्छा साबित हो रहा है, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। रिक्वायर रेंडेड पहुंच चुका है 12.40 पर। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज इसके नोमान। आपका अतिरिक्त खिलाड़ी कॉम्बॉक्स में कंपलसरी रहेगा। इसके नोमान अब्बास ऑफ के काफी बाहर के चिड़चिड़ी करने की कोशिश कर रहे हैं। वाइट बॉल का इशारा। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 18 पर 18/2। दूसरा ओवर प्रगति पर है। संदीप अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। सामना करने के लिए अब्बास। ऑफ के बाहर कवर के ऊपर से खेल दिया, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। शाबाश अब्बास, 6 रन। शॉर्ट पिच गेम इस बार जल्दी भाप लिया था, बैकफुट पर बिल्कुल तैयार थे। इस कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है, उनके सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। दर्शन स्टोक शाबाश द्वारा। शाबाश अब्बास। टीम के सारे डगआउट में यही आवाज आएगी जिस तरह से स्टोक खिला गया था, प्रेशर बढ़ रहा था, विकेट गिर गया था, उसके बाद में प्रेशर रिलीज करने वाला ये जबरदस्त स्टोक है। वेलकम 6
नाउ स्कोर वाज ऑन 24 for 2. अभी भी 24 रनों की जरूरत है. ऊपर की बात करें तो ये दूसरा ऊपर प्रगति पे रहे. संदीप गेंदबाजी कर रहे हैं. जीतने के लिए 48 चाहिए, तो अभी आपके पास 2 और गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी. अब्बास की तरह 6 पर, नदीम 2 पर बैटिंग कर रहे हैं. ऑफ टप के बाहर कट करना चाहते थे. वाइट बॉल का इशारा. संदीप का नियंत्रण नहीं है. दिशान गेंद वाइट बॉल और मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 2 विकेट के नुकसान पर. अब्बास 6 पर एक बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं. संदीप का ये बहुत ही इंपॉर्टेंट ओवर है जिसमें 4 गेंदों में 10 रन खर्च किए हैं और 4 वाइड बॉल हैं. जहां अनुशासन की जरूरत है. 9.86 के औसत से आपको रन बनाने हैं. रिवर्सिव खेलना चाह रहे थे जिसकी कोई जरूरत नहीं है. ये शॉट अच्छा नहीं था. ये बिंदी गेंद आएगी. जितनी बिंदी गेंद है उतना प्रेशर बल्लेबाज के ऊपर जाएगा. अब चक्कर स्कोर 25 2 विकेट के नुकसान पर. रिक्वायर्ड रेट 10 के ऊपर है. 5वीं गेंद थी. 5वीं बिंदी गेंद है. इस ओवर की कहानी देखिए. वाइट बॉल, बिंदी गेंद, वाइट बॉल. उसके बाद में लेग बैक का इशारा हुआ था. बैकफुट चले गए. बहुत चतुराई के साथ गेंद को खेल दिया था. स्टेयर किया गया था. थर्ड मैन पर गेंद फील्ड हो जाएगी. 1 रन लेने का मौका. ओवर की समाप्ति. स्कोर 26 2 विकेट के नुकसान पर. एसके नुमान 11. अब आपके पास 12 गेंदें शेष है. 12 गेंदों में जीतने के लिए बिल्कुल इस वक्त 22 रनों की जरूरत है. इन द मिडल ऑफ एवरी डिफिकल्टी लाइज अपॉर्चुनिटी. हर कठिनाई में कोई अवसर जरूर होता है. वो आपको ढूंढना पड़ेगा. संदीप का ओवर शुरुआत बिल्कुल अगर देखें तो रन नहीं आए थे, लेकिन अब्बास जिनका एक कमाल का स्ट्रोक था एक्स्ट्रा कवर बॉडी रन की तरफ. कंपैरिजन, लुक एट दिस कंपैरिजन. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर 31 for 1, एसके नुमान 26 for 2. तो ये जो फासला अभी भी है, 31 पर 1 विकेट गिरा था पुरंदर का और 26 पे 2 है. तो विकेट भी बहुत इंपॉर्टेंट फैक्टर रहेगा. नदीम 2 पर बल्लेबाजी करे. बहुत उम्दा बल्लेबाजी अब्बास की रही है जो 7 पर बैटिंग कर रहे हैं. फुल टॉस गेंद. अच्छा स्ट्रोक है. इस खबर पर पीछे बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड जरूर करेंगे, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था 2 रन लेने के लिए. 2 रनों के साथ स्कोर पर आगे बढ़ता हुआ. अब मजा आएगा. जो कार्य आपको चुनौती नहीं दे सकता, आप देखिए उसमें ज्यादा परिवर्तन नहीं कर सकते. चैलेंज होना बहुत जरूरी. चैलेंज है इस वक्त दोनों टीमों के लिए. सौरभ अपने बॉलिंग में पत गया. स्कोर 28 2 विकेट के नुकसान पर. ऑफ टप के बाहर गेंद थी. बल्ले का आडूरी किनारा लगा. गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. आंकड़े क्या बता रहे, खेल इंटरेस्टिंग बन रहा है. 28 2 विकेट के नुकसान पर. 48 रनों का टारगेट है. धीरे धीरे अपने बॉलिंग मान पर सौरभ आ रहे हैं. फ्लैग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी इस वक्त कवर पर मौजूद है. पॉइंट मौजूद है. एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अपर खिलाड़ी. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात. सौरभ धीरे धीरे अपने बॉलिंग मान पर. और आपका समय समाप्त हुआ. ऑफ टप के बाहर गेंद थी. कदमों का अच्छा इस्तेमाल. गेंद को लॉन्ग अपर खेला. लॉन्ग अपर खिलाड़ी है. बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग का मुजाहरा. लॉन्ग अपर विशाल ने गेंद को फील्ड किया था. लॉन्ग पर 1 रन लेने का मौका जरूर है. आंकड़े क्या बता रहे हैं, रोचकता बरकरार इस मुकाबले में. मजा आएगा. अब करेंट रेट 11.60 का है. रिक्वायर्ड रेट 12.67 का है. एक बहुत अच्छा मुकाबला. काटे की टक्कर मैदान के अंदर. 29 2 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा. इस मुकाबले की बात करें तो मिस्टर स्टंप बहुत सारे आए. पिछले ओवर में संदीप ने डिजाइन गेंदबाजी की थी. अभी वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था. लास्ट 15 गेंदों की कहानी देखिए जिसमें एक चौका और एक सिक्सर. वाइड बॉल देखिए कितने वाइड बॉल है. वो बिल्कुल इस वक्त टेनिस के डॉट इन द्वारा आपको दिखाए गए. 30 रन 2 विकेट के नुकसान पर. ऑफ टप के बाहर खेलती है. स्ट्राइक कवर में गैप में खेला है. इस बार लॉन्ग पर खिलाड़ी है, नहीं रोक पाएंगे. इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4. गेट बॉर्डर की तरफ फरार. मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय नदीम. इज प्लेइंग ऑन 6. स्कोर मूव्स ऑन 34 for 2. मैच ऑन. मैदान के अंदर चदरा घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. इस बार गैप ढूंढा. एक लॉन्ग पर खिलाड़ी है. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है. बीच में से गेंद बॉडी रन के बाहर चली गई है. सुंदर स्ट्रोक. बहुत ही इंपॉर्टेंट स्ट्रोक है. वेलकम बाउंड्री. मैच बिल्कुल बना हुआ दोनों टीमों के लिए. काटे की टक्कर मैदान के अंदर. रोचकता बरकरार इस मुकाबले में. अब चक्कर स्कोर 34 पर पहुंच चुका है. अभी भी 8 गेंदों का खिलाना बाकी. नदीम 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. नदीम के बल्ले से एक खूबसूरत चौका. ऑफ टप के बाहर गेंद हवा में खेल दिया. लॉन्ग पर खिलाड़ी. गेंद के नीचे विशाल लपक लिया. कैच.
गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाई क्रिकेट का रंग, रंग में भंग, नदीम बैक टू द पैवेलियन गॉन। सफलता मिली है 34 पर तीसरा झटका। 7 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और 7 गेंदों में अभी कितने रन बनाने हैं? 14 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मुकाबला। शॉट के टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर जाते हुए गेम, ऑकवर्ड पोजीशन में बल्लेबाज खड़े थे ऑन साइड पर खेलने के लिए। गेंद चलेगी लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है इस वक्त विशाल सतर्क सावधान और अपोनेंट टीम का हुआ नुकसान। ये पोजीशन देखिए, शरीर का संतुलन अच्छा नहीं था बल्लेबाज का। मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ खेलना चाहते थे, पुल करने के लिए बिल्कुल रेडी पोजीशन पे थे, लेकिन टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और इसीलिए गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ चली गई। पुरंदर और नोमान के बीच एक बहुत जबरदस्त घमासान। अब्बास 10, 6 गेंदों का सामना किया, नदीम ने बनाया 6 रन, 100 का स्ट्राइक रेट। 34 पर तीसरा झटका। 7 गेंदों का खेलाना बाकी, 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सौरभ अपनी बॉलिंग मार्फत तैयार है गेंदबाजी करने के लिए। लोकेश मैदान के अंदर आए हैं। ऑफ स्टंप के बाहर ये मिस्टर एक्स्ट्रा खलबली मचा रहे हैं और अक्षय इस वक्त टीवी अंपायर की तरफ चले गए। अक्षय निर्मल पैर देखना चाहेंगे क्या इस वक्त आपका जो फ्रंट फुट है वो लक्ष्मण रेखा को पार कर रहा है, वो देखना बहुत जरूरी है। थोड़ा सा संदेह है अंपायर के मन में, इसलिए टीवी अंपायर की तरफ चले गए हैं। टीवी अंपायर इस वक्त बिजी है। कहानी इंटरेस्टिंग है। जो पिछला मुकाबला था जिसमें बिल्कुल गेंदबाज के शैली के बारे में टीवी अंपायर की तरफ पूछा गया था, नो बॉल का इशारा हुआ था। अब इस मुकाबले की अगर बात करें तो क्या फ्रंट फुट थोड़ा लाइन के बाहर चला गया, वो देखा जाएगा। ओपन क्रीज, इंपॉर्टेंट मुकाबला सिंहगढ़ के इस खूबसूरत ग्राउंड पर आप देखें प्रहार प्रीमियर लीग। टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा वो भी देखना बहुत जरूरी है। मैदान के अंदर जबरदस्त मुकाबला चल रहा है, उसमें कोई संदेह नहीं है। इट्स अ फेयर डिलीवरी। टीवी अंपायर ने अपना बस सिग्नल दिया। टीवी अंपायर ने कहा कि ये अच्छी गेंद है। अब जाकर देखे आंकड़े क्या बता रहे हैं। 3 ओवर 34, 3 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खेल आना बाकी है और अब चक्कर 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बेहतरीन मुकाबला, शानदार मैच मैदान के अंदर। सभी कर 6 गेंदों में 14 रन चाहिए और आने वाली एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। स्ट्राइक रेट पर बैटर बल्लेबाजी करने के लिए अब्बास is playing on 10. Now remaining 6 deliveries and need 14 run to win this match. It's a very good battle going on here between bat and ball. अब्बास जिन्होंने चक्का झटकर इरादे स्पष्ट किए हैं और एक रोचक मुकाबला कानिपनाथ क्लब पुरंदर बनाम इसके नोमान 11। दोनों तगड़ी टीमें, दोनों दावेदार टीमें हैं, प्रबल दावेदार। समय समाप्त हुआ। समय आपका अब समाप्त हुआ है। 34, 3 विकेट के नुकसान पर गेंदबाजी में अब गेंदबाज आए हैं। अक्षय कटके को मौका मिला फील्डिंग में थोड़ा सा समय लेते हुए। 10:35 का समय और स्ट्राइकर पर बैटर अब्बास। फील्डिंग, थर्ड बैट, पॉइंट, कवर पॉइंट, स्ट्राकावा, लॉन्ग ऑफ साइड पर इस वक्त 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी व फाइन लेग पर मौजूद। काफी ऑफ स्टंप के बाहर जाके सफल होके गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। व्हाट अ शॉट अब्बास, शाबाश। दूसरा छक्का इनके बल्ले से। ये शॉट है कि पहली गेंद टपकाने के बाद बिल्कुल बाहर की तरफ निकल रही थी, सफल जाता हुए ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया है। शाबाश अब्बास, ये खिलाड़ी कासम कास। दूसरा छक्का जड़ चुके हैं। 6 गेंद में 14 रनों की जरूरत थी, अब 5 गेंदों का खेलाना बाकी है और 8 रनों की जरूरत है। वाट बघून झाले, वाट लाभाची वेळ आहे। 8 आणि कोणाची लागणार वाट आणि काय वर्णू मी प्रहार प्रीमियर लीग 2025चा थाट 12वा पर्व, त्याचा आम्हाला सर्वांना आहे गर्व। मैदानावरती प्रत्येक चेंडू अगदी इव्हेंट प्रमाणे असणार, यात काही शंका नाही आहे। सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी पुंकले रणशिंग। हा सामना जिंकण्यासाठी मनात बांधलाय चंग। 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता, बॉलची आवश्यकता आहे। सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी पुंकले रणशिंग। हा सामना जिंकण्याकरता मनात बांधलाय जबरदस्त चंग।
सामन्याला चढलाय नवा रंग. हा सामना पाहत असताना प्रेक्षक झालेत मंत्रमुग्ध. हा सामना पाहत असताना प्रेक्षक झालेत मंत्रमुग्ध. आणि या सामन्यामध्ये आपण पाहू शकता बॅट आणि बॉल मधलं जबरदस्त द्वंद्व. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 40 धावा 3 गड्यांच्या मुबद्द्यामध्ये. 5 गेंदों में 8 रनों की जरूरत है. कमाल का मैच है. जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है वो बिल्कुल कमाल का होता है. अपने बोरिक मार्ग पर गेंदबाज तैयार. अक्षय कटके. जरा ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद थी. जल्दी भाप लिया था, पढ़ लिया था. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आना चाह रहे. थ्रो बहुत अच्छा होगा. थ्रो तो बिल्कुल बहुत अच्छा था विशाल का, लेकिन करे तो क्या करे. कटके साहब ने गेंद को गैदर ही नहीं किया तो जीवन दान मिला. बच गए बल्लेबाज. रनआउट का मौका था. 4 गेंदों का खेल, 6 रनों की जरूरत है. क्या कहानी है, क्या पिच चल रहा. 48 रनों की जरूरत है. रोचकता बरकरार इस मुकाबले में. प्रहार प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं. सचिन जी ढवले इस टूर्नामेंट के आयोजन करता. पुरंदर और एसके नोमान के बीच एक लाजवाब मुकाबला, बेमिसाल मुकाबला, गजब का मुकाबला चल रहा है. इसमें कोई संदेह नहीं है. ऑफ टप के बाहर गेंद बैकफुट में चले गए खिलाड़ी है. दायरे के अंदर फील्ड जरूर करेंगे. 1 रन लेने का मौका मिलेगा और यहाँ खतरा है. 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है. 3 गेंदों का खेल, 5 रनों की जरूरत है. अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच, सुपर ओवर हो सकता है. मौका पुरंदर के पास है, मौका नोमान के पास है, लेकिन तीसरा ऑप्शन क्या होगा, तीसरा विकल्प क्या होगा. सुपर ओवर का भी विकल्प बचा हुआ है. कुछ भी हो सकता है. दिल की धड़कनें बहुत तेज. वक्त कम हो रहा है. शतरंज की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल. वाइड बॉल आ गया. अब आपके पास देखिए कितने रन बचे हुए हैं. 3 गेंदों में 4 रनों की जरूरत है. कल वाघोली का मुकाबला बिल्कुल कमाल का था. 1 गेंद 4 रन. मयूर कारंडे जैसे जहांबाज खिलाड़ी होने के बावजूद फुल टॉस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर नहीं भेज पाए थे, तो गेंदबाज ने अपना जलवा दिखाया था. 3 गेंदे 4 रनों की जरूरत है. 44 3 विकेट के नुकसान पर. ऑफ टप के बाहर गए. लॉन्ग ऑफ के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया. व्हाट अ शॉट. मैच समाप्त. कमाल का स्ट्रोक था ये. विनिंग स्ट्रोक और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी. एसके नोमान 11 सेलिब्रेशन करने के लिए तैयार. 48 रन का टारगेट और लोकेश के बल्ले से वो विनिंग स्ट्रोक. तो विनिंग स्ट्रोक देखिए tenniscricket.in पर. ब्रिलियंट बैटिंग, प्रेशर था, दबाव था, उस दबाव में बहुत अच्छा खेल और लाजवाब बल्लेबाजी. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं. आवाज से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं. बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं. लोकेश, वाह भाई लोकेश, ये गेम चेंजर खिलाड़ी है. प्रेशर में देखिए सेलिब्रेशन दूसरी एंड पर हुआ. शाबाश अब्बास. यहां भी है खासम खास. प्रहार प्रीमियर लीग में आपने किया प्रहार और अब्बास इस मैच में बने हैं मैन ऑफ द मैच. 19 रनों की बहुत ही इंपॉर्टेंट पारी और उसके साथ 2 बहुत ही महत्वपूर्ण विकेट. 2 शिकार. आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार और सारे खिलाड़ी उनके समर्थक कर रहे. शाबाश अब्बास. मैग्निफिसेंट बैटिंग और अब जाकर गेम चेंजर खिलाड़ी है. आपकी स्क्रीन पर आप देख सकते हैं जबरदस्त प्रदर्शन अब्बास का.